नमस्कार, मी त्रिशा काउंडर. श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन श्यामची आई या पुस्तकातील रात्र 42वी आईचे स्मृतिश्राद्ध ही गोष्ट वाचत आहे. गड्यांनो, आज शेवटची आठवण सांगवायची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीच्या अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे. माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच, परंतु पशुपक्ष्यांचेही होते. मोऱ्या गाईवर आईचे व आईच्या आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले. आता मांजरीची गोष्ट सांगायची. मागे या मांजरीला उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवायची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला येई. मथी नेहमी आईच्या भोवती असावी. आई शौचालय गेली, विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जायची. आईच्या पायांत शेपटीचे फलकारे देत नाचवायची. त्या मांजरीच्या आईवर फारच माया होती. माझ्या आईचा तिला अतोनात लळा होता. आईचे आजारपणा वाढत चालले. तसतशी मितीही नीट खातपीत नसायची. आईच्या हाताचा कालवलेला भात तिला मिळलेला. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात घातला तरी ती 2 शिते खाई व निघून जाई. आईने नुसता भात घातला तरी त्या तिला दूध तूप भरपूर मिळत असे, परंतु इतरांच्या दूध तुपातही तिला रस वाटत नसे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करीत होती. जणू तिचा प्रेमाचा ठेवाच कोणी नेला. तिचा खरा दूध तुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्नपाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली तेथे आम्ही 10 दिवस मृत्युंजयासाठी दूध पाणी ठेवत असू. तशी पद्धत आहे, परंतु मथी त्या दुधास शिवली नाही. आई मेली त्या खोलीत बसून राहील. म्याव म्याव म्हणून हाकही ती मारनाशी झाली. तिने अनस्वरत व मौनव्रत जणू घेतले. 3ऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडलं त्याचे ठिकाण मथीने, त्या मांजरीने प्राण सोडले. माझ्या आईची मांजरी आई पाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विस्मय वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हास लाज वाटली. मी मनात म्हटले, आई, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू? या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही. मित्रांनो, अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्या जी चांगले आहे जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे. माझी आई गेली, परंतु भारत माताच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भोसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडलेला आहे. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच या साडीतील हात देहाची पूजा करीत बसेल असे तिला वाटेल असेल. इतर बंधू भगिनींची सेवा करवसा तो जाणार नाही. स्वातंत्र्य युद्धात तो मात्र मोहाने पडणार नाही, म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत.
एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत यासाठी माझी आई निघून गेली असेल. ह्या अनंत आया पाहण्याची दिव्यदृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्या आया. उत्तमाची आई ती माझी आई, दत्तूची आई ती माझी आई, गोविंदाची आई ती माझी आई, वसंतरावाची आई ती माझी आई, कृष्णाची आई ती माझी आई, सुभानाची आई ती माझी आई, साऱ्या माझ्या हो माझ्या. ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्यदृष्टी दिली व ही दिव्यदृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमत पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू. हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती शोषिकता, ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो. एक दिवशी मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्प शक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मधिमाप्रमाणे माझेही सोने होय. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही हो. धन्यवाद.